तर नमस्कार मित्रांनो, आजचा एक खास दौरा होता आमचे मित्र आदरणीय शेंडगे सर यांच्याबरोबर. तर शेंडगे सर यांच्याबरोबर खास आम्ही खिलारमधली जातिवंत पैदास वासरं बघण्यासाठी गेलो होतो. कारण त्यांना एक जातिवंत खोंड खरेदी करायचा होता यासाठी. मग सर्वप्रथम आम्ही इथं गेलो. हा होता तांडोळचा राजाचा मुलगा प्रधान, आणि प्रधान देखील जातिवंत होता, सुंदर होता. मग त्याची जी काय वासरं पडलेली होती, त्याची जी काय पैदास झाली होती, ती आम्ही तिथंच आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडे पाहायला गेलो. आणि तिथं मात्र आम्हाला बरीच अशी सुंदर सुंदर छोटी छोटी जातिवंत पैदास झालेली पाहायला मिळाली. आणि ही सगळी पैदास ह्या तांडोळच्या राजाचा जो काय प्रधान म्हणून वळू आहे त्याचीच पैदास आहे. आणि त्याची ही पैदास आम्ही सगळी पाहिली. बघा, जिथं जाईल तिथं आम्हाला असे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही गेलो, शेतकऱ्यांच्या घरामध्ये गेलो, तर तिथं आम्हाला अशी सुंदर सुंदर वेगवेगळ्या म्हणजे वयाची अशी ती वासरं पाहायला मिळाली. खरंच शेतकऱ्यांना खूप जीव लावून ती ही जनावरं सांभाळलेली असतात, गायी सांभाळलेल्या असतात. आणि मग अशा पद्धतीनं त्यांची ही सुंदर सुंदर गायी, त्यांची वासरं ही पाहायला मिळाली. आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे होता त्या पद्धतीने काही मिळालं नाही, परंतु आम्ही शोध घेण्यासाठी निश्चितच अजून देखील प्रयत्न करणारच आहोत. जोपर्यंत बैल मिळत नाही, जोपर्यंत खोंड मिळत नाही, तोपर्यंत आम्ही प्रयत्न करणार आहोत. मग त्या पद्धतीने आम्ही ते शोधत होतो. बऱ्याच ठिकाणी पाहिलं, बऱ्याच ठिकाणी फिरलो. मग अशी गोंडस छोटी छोटी सुंदर सुंदर जातिवंत कालवडी असतील, खोंड असतील, हे आम्हाला बघायला मिळाली. काही गायी देखील अत्यंत जातिवंत सुंदर देखण्या होत्या, त्या देखील आम्ही पाहिल्या. त्यांची वंशावळीची माहिती घेतली. बघा, खूप सुंदर सुंदर कालवडं होतं देशी, त्यानंतर खोंड होते. अशा पद्धतीने थोडेसे मोठे पण होते, ते पण आम्ही पाहिले. आम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे होता त्या पद्धतीनं मिळाल्याशिवाय गप्प बसायचं नाही, हा जणू काय आम्ही चंगच बांधला होता. पुढे गेल्यावर एका शेतकऱ्याच्या दारामध्ये अशी ही बल्लाढ्य अशी हत्तीसारखी मोठी मोठी बैलं दिसली, सुंदर होती. त्यानंतर त्यांची ही गाय पाहिली. गाय देखील जातिवंत होती, सुंदर होती. आणि प्रधान जो आहे तो याच गायीचा आहे. आणि यानंतर मात्र आम्ही आलो खास एका ठिकाणी, आणि ते ठिकाण होतं सतीश अण्णा होंडराव यांच्या घरी. तर त्यांच्या घरी हा जो काय समोर दिसतो आहे तो खोंड अत्यंत देखणा सुंदर आहे, आणि त्याचं नाव आहे आमदार. बघा, खूप सुंदर आहे. हा एक दुसरा खोंडा त्यांच्याजवळ होता. त्यानंतर हा एक जुना बैल आहे त्यांच्याकडे, तो देखील हिवरगावचा सोन्या म्हणून ओळखला जातो. तो देखील प्रसिद्ध आहे, पैदाशीसाठी अत्यंत चांगला आणि देखणा आहे. त्यानंतर हा जो आमदार तुम्ही जर बघितला पहिला, तो त्या आमदाराचं अत्यंत माप जे होतं ते खूप चांगलं होतं, मोठं होतं, धिप्पाड असं होतं. त्याचं रूप देखील खूप सुंदर होतं, देखणं रूप होतं. अगदी कमी वयामध्ये त्यानं खूप सुंदर चांगलं माप घेतलेलं होतं. देखणी पण त्याच्यामध्ये होतं की इतकं ते तेज त्याच्या चेहऱ्यावरती होतं. अगदी सगळ्या गोष्टी मापात होत्या. अक्षरशः पाहिल्यानंतर जणू काय त्याच्या प्रेमात पडावं असं ते त्याचं सुंदरता होती. त्याचं रूप डोळ्यामध्ये साठवून ठेवावं असं ते वाटत होतं. इतकं देखणेपण, इतकं सुंदरता त्याच्यामध्ये होती. आणि निश्चितच असे हे जातिवंत जनावरं सांभाळणं साधी गोष्ट नाही आहे, आणि त्याला नशीब पण लागतं. मी म्हणेन खरं तर अशी जातिवंत जनावरं आपल्या गोठ्यामध्ये जन्माला येणं, एवढी सुंदरता घेऊन नक्कीच. यानंतर आम्ही शेवटी येताना आमच्या मित्राच्या घरी देखील आलो. त्यांची देखील 2 वळं होते, ते देखील पाहिले. तर मित्रांनो, बघा, आजचा ब्लॉग आपला कसा वाटला मला सांगा. आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बघा, आजचा दौरा खास होता, खास तुमच्यासाठी. धन्यवाद.